मालेगाव दाभाडीच्या गिरणा प्राथमिक शाळेचा भोंगळ कारभार। माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांचा आरोप। मालेगाव दाभाडीच्या गिरणा प्राथमिक शाळेत भोंगळ कारभार चालू असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांनी केला असून त्या संबंधी गिरणा कारखाना परिसरातील नागरिकांनी त्यांच्याकडे तक्रार केली होती। त्या अनुषंगाने त्यांनी या शाळेला भेट देत त्यांनी काही रजिस्टरची पाहणी केली आणि त्यात आणखी काही रजिस्टर त्यांना शाळेतील कर्मचाऱ्यांकडून दाखविण्यात आले नाही, तसेच बोगस अध्यक्ष असे विविध आरोप त्यांनी करत या प्रकरणी न्याय मिळविण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करू असे देखील मोरे यांनी सांगितले। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। नमस्कार, मी प्रदीप पोपटराव मोरे, सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता व मानव अधिकार फेडरेशनचा पण पदाधिकारी आहे मी। तर या संदर्भात गिरणा एक्झिक्युशन सोसायटी म्हणजे गिरणा कारखाना वसाहतीत जे काही स्थानिक ग्रामस्थ आहेत, तर इथे गिरणा प्राथमिक शाळा बाबत जो काही भोंगळ कारभार चालू आहे, तर ह्या कारभाराबाबत स्थानिकांना पत्रव्यवहार करून न्याय भेटत नसल्यामुळे त्यांनी स्थानिक ग्रामस्थांनी मला एक लेखी अर्ज दिला गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी। तर त्या अर्जाच्या अनुषंगाने मी चौकशी केली, माहिती अधिकारात माहिती मागितली, माहिती उडवाउडीचे उत्तर भेटले। तर मी एक 15 दिवसापूर्वी शासनाचा एक परिपत्रक आहे, कुठलाही अभिलेख 3 ते 5 माणूस अवलोकन करू शकतो, त्या पद्धतीप्रमाणे एक 35-36 रजिस्टर आहेत, ते रजिस्टर राहणं बंधनकारक आहे। ते रजिस्टर अवलोकनासाठी आलो तर मला फक्त 3च रजिस्टर भेटले अवलोकनाला। अशी जर भोंगळ परिस्थिती असेल तर पत्रकार बांधवांना मला सांगायचंय की ही परिस्थिती स्थानिकांनी अगदी इथून मालेगाव पंचायत समिती शिक्षण विभागापासून तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार केला, त्यांना कुठेही न्याय भेटला नाही। तर आता ह्या गोष्टीसाठी मी अवलोकन केलं तर इथे एकदम भयानक परिस्थिती निष्पन्न झाली की कुठलं रेकॉर्ड नाही। आणि दुसरा मुद्दा असा आहे की बोगस अध्यक्ष म्हणतायत स्थानिक लोक त्यांच्या तक्रारीवरून। तर ते बोगस अध्यक्ष 2 अध्यक्ष आहेत, एक बच्छाव म्हणून आहेत आणि दुसरे निकम म्हणून आहेत। तर निकमांचं एक धर्मदाय आयुक्ताकडे जी काही नोंदणी आहे, तर माझ्याकडे एक पेपर दिलेला आहे स्थानिकांनी, त्याच्यावर असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हे जे निकम कुठेही त्यांचं नाव अध्यक्ष म्हणून दिसत नाही। तर हे एकदम अशी जर परिस्थिती असेल तर राज्यात असा हा पहिलाच घोटाळा असेल। तर याच्याकडे पत्रकार बांधवांनी शासनीय प्रशासनापर्यंत हे सर्व परिस्थिती जायला पाहिजे। आणि हा वाद पक्षा इथली जी परिस्थिती आहे शाळेची, अगदी सपाखाली जर कधी शाळेत जर चालत असेल तर ही परिस्थिती पण राज्यात शालेय शिक्षण मंत्र्यांनी बघायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी बघायला पाहिजे। आणि या सर्व अनाधंदी जो सावळा गोंधळ आहे इथे, जो काही बोगस भरती असेल किंवा बोगस अध्यक्ष असतील, हे सर्व विषय मी संबंधितांना न्याय देण्यासाठी माननीय उच्च न्यायालयात पिटिशन म्हणजे जनहित याचिका दाखल करून संबंधितांना न्याय भेटून देणार आहे आणि भेटवेल।